म्हणजे याचा अर्थ असा होतो, ही ओळ असं सांगते, की जीवनात जे काही घडतं ते प्रारब्धानुसारच असतं. चेहऱ्यावर स्मितहास्य उमललं. तर नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? आणि शुभ दुपार. जवळजवळ आताचे 1:30-2 झालेले आहेत आणि आज आपण आहोत देऊळगावला. माझा एक मित्र राहतो इथं, महावीर शेवाळे म्हणून. तर आता हिरव्या कलरची जी पाटी आहे ना, तर त्याच्यावर तुम्ही बघू शकता श्री क्षेत्र देऊळगाव इथून 5 किलोमीटर आहे. तर आता जायचंय महावीरकडे आपल्याला. तर आता एंट्री करून घ्यायची. महावीरच्या सोसायटीमध्ये आलोय आपण. तर आता एंट्री केली आपण आणि चाललोय आता वरती. ही जी बिल्डिंग आहे ना, तर तिथंच राहतो आपला मित्र. तर मित्रांनो, ही आहे आपल्या भावाची सोसायटी आणि महावीर आलेला आहे खाली. 4 नारळ पाणी करा ना. पार्सल पार्सल. नारळ पाणी घ्यायला थांबलेलं आहे आपण. तर चला आता 4 नारळ घेतलेले आहेत आपले. अरे सोफा मस्त घेतला होता रे. तर हे बघा त्याचे वडील. तर 2024 साली त्यांचं निधन झालं आणि आता मावशींचं पण. पण महावीरकडे आलेलो आहे आणि त्याचा मावस भाऊ पण आलेला आहे बालाजी. तर जवळजवळ आपण 1:30-2च्या आसपास इथं आलो होतो, म्हणजे 2:30-3च्या आसपास इथं आलो होतो आणि नंतर थोडा वेळ आलो, आराम केला. नंतर मग वहिनींनी थोडंफार चहा पाणी वगैरे दिलं करून. मग आता ते केलं आणि जे आपलं देऊळगावमधलं जे गाथा मंदिर आहे तर तिथं व्हिजिट करायला चाललेलो आहे. मी आणि महावीर जाणार आहे आपल्यासोबत. बालाजी तर काही येणार नाही कारण की तो खूप थकलेला आहे. आज कुठंतरी इंटरव्ह्यूच्या निमित्ताने गेला होता. हा बालाजी महावीरचा सख्खा मावस भाऊ आणि हा आपला महावीर ज्याच्याकडे आपण आलेलो आहे. चला मित्रांनो, आता चाललोय आपण गाथा मंदिराकडे दर्शन घ्यायला. तर हे आहे गाथा मंदिर देऊळगाव मधलं. तर आता इथंच आपण व्हिजिट करायला आलेलो आहे. तर बघू शकता तुम्ही किती मस्त असं मंदिर आहे. प्रशिस्त असं एकदम आपण म्हणू शकतो. बाहेरूनच मंदिर बघून इतका आनंद झाला होता, कारण की गाथा मंदिरामध्ये मी पहिल्यांदा चाललो होतो आणि तिथे गेल्यानंतर प्रवेशद्वारावर एक बाबा होते. तर त्यांच्याकडून आम्ही लगेच एक गंधगोळीचा जो गंध असतो तर तो लावून घेतला मी आणि महावीरने. आणि तो लावल्यानंतर एक चेहऱ्यावर स्मितहास्य उमललं. तर गाथा मंदिराजवळ आलं ना, बरेचसे रसवंती गुरु आहेत आणि हे आहे मेन एंट्री गेट. तर इथून आता आपल्याला आत जायचं आहे. मेन प्रवेशद्वारातून प्रवेश केला आणि उजव्या बाजूला बघितल्यानंतर गाथा मंदिराचं इतकं सुंदर दर्शन झालं ना. तिथून पक्षी उडत होते आणि सूर्य मावळायची वेळ होती. आता व्हिडिओमध्ये तुम्हाला हे मंदिर किती मोठं आहे तर ते दिसून येणार नाही, पण ज्यावेळेस तुम्ही प्रत्यक्ष जाल तर त्यावेळेस तुम्हाला नक्कीच अनुभव येईल. तर आता हे जे काही आहे ना, तर त्या सगळ्या संत तुकाराम महाराजांच्या ओव्या आहेत त्यांनी लिहिलेल्या. तर या सगळ्या त्यांनी अशी जी टाईल्स आहेत ना आपल्या, तर त्याच्यावर सगळं असं काळ्या अक्षरात कोरलेलं आहे. इथं येण्यासाठी ना भरपूर टाईम काढून या, कारण की इथले जे श्लोक आहेत, अभंग आहेत, इतके सुंदर आहेत ना की तुम्हाला वाचायला पण दिवस कमी पडेल. वाचून बघायचं झालं तर इथं लिहिलं 1503. देह तव आहे प्रारब्धाधीन, याचा मी कासी न वाहू भार. सर्व माझा काळ तुझी या चिंतने, काया वाचा मने इच्छितसे. लाभतो न दिसे याहुनी दुसरा, अनिक दातारा येणे जन्मे. तुका म्हणे आलो सोसित संकटे, मी माझे वरवंटे आहे देवा. म्हणजे याचा अर्थ असा होतो, ही ओळ असं सांगते की जीवनात जे काही घडतं ते प्रारब्धानुसारच असतं, त्यामुळे अनावश्यक चिंता करूच नये. पलीकडच्या साईडला सुद्धा लिहिलेलं आहे. तर खूप मस्त असं लिहिलेलं आहे. त्याच्या शेवटी तुकाराम महाराज येते, त्यांच्याबद्दल किती बोललं तरी कमीच आहे. बघा ही सुद्धा ओळी तुम्हाला जर वाचता आली तर वाचा, खूप सुंदर आहे. अशा बऱ्याच आहेत तिथं लिहिलेल्या.
मित्रांनो, जेव्हा तुम्ही गाथा मंदिरात संत तुकाराम महाराजांसमोर उभे राहाल ना, त्यावेळेस तुम्हाला नक्की कळेल की त्या काळात भगवान विष्णूंचं गरुड विमान म्हणजेच गरुड वाहन आपल्या संत तुकाराम महाराजांना का न्यायला पाठवलं होतं. इथे जर तुम्ही बघाल ना, महाराजांच्या चारही बाजूला खूप मस्त असे श्लोक आणि कथा आहेत, ज्या की आपल्या तुकाराम महाराजांनी त्या काळात लिहिल्या होत्या. इथल्या भिंतीवर कोरलेल्या कथा आणि श्लोक आपल्याला खूप काही शिकवून जातात. जीवन कसं जगायचं, काय योग्य आणि काय अयोग्य याचं सुंदर मार्गदर्शन इथं दिसतं. प्रत्येक कोण्यातून हे मंदिर खूप सुंदर दिसतं बरं का. कॅमेऱ्यात कैद करताना पण प्रत्येक फ्रेम खास वाटत होती. जर तुम्ही इथे अजून आला नसाल ना, तर एकदा नक्की भेट द्या. मन शांत करण्यासाठी यापेक्षा चांगलं ठिकाण क्वचितच सापडेल. यमुना नदी आणि गाथा मंदिर. बरेच मासे आहेत ना असे उड्या मारतायत पाण्यामध्ये. आता जिथं आपण बघू ना तिथं कॅमेरा लावला तिथं तर नाही दिसत येते, अचानक दुसरीकडेच उड्या मारतायत. तर मित्रांनो, आपलं गाथा मंदिरामध्ये मस्त असं दर्शन झालेलं आहे आणि त्याच्या शेजारी एक मस्त असा घाट आहे, जी इंद्रायणी नदी आहे ना, तर त्या किनाऱ्यावर आपण निवांत येऊन बसलेलो आहे. आता वेळ आहे संध्याकाळची जवळजवळ 6:30ची आणि याला घाट पण म्हणलं जातं. आणि या घाटाचं वैशिष्ट्य असं आहे, वैशिष्ट्य म्हणजे एक प्रकारे आपण म्हणू शकतो की इथं तुकाराम महाराजांच्या ज्या गाथा होत्या ना, तर त्या या पाण्यात बुडवलेल्या आहेत. आणि 13 दिवस तुकाराम महाराजांनी तपश्चर्या काहीतरी केली होती, तर इथं असा एक बोर्ड लावलेला आहे, तर आपण तो दाखवूच तुम्हाला. आणि ही जी मागची जागा आहे ना, तर हीच आहे ती जिथं तुकाराम महाराजांनी तपश्चर्या केली होती. तर आता आपण आज जाऊ शकतो फक्त पाया पडायला, पण तिथं फोटो आणि व्हिडिओग्राफी काही अलाउड नाही, त्याच्यामुळे ती जागा तुम्हाला काही दाखवू शकत नाही. तर आता हा व्ह्यू जर बघितला ना तुम्ही, खूपच मस्त आहे. नदी आहे आणि सनसेटच्या वेळेस तिकडून सूर्य आत्ताच खाली मावळलेला आहे. इतका मस्त प्रकाश येत होता ना, गोल्डन रेज एकदम आपण जे म्हणतो ना सोनेरी सूर्यकिरण, तर तसं दिसत होतं. आणि हा व्ह्यू आहे इथला. तिकडं पक्ष्यांची किलबिल चालू आहे, मोठे बगळे वगैरे त्यांच्यात भांडणं चालू आहेत. आणि इथं बघा, हे आता ज्यावेळेस तुम्ही देवाच्या दारात येताना कुठं पण, तर माझं तरी असं म्हणणं आहे, काही घाण वगैरे काही केलं नाही पाहिजे. कारण की आता इथं लोक येत आहेत, बऱ्याचशा गोधड्या, ब्लँकेट आणि कचरा, नंतर बाटल्या, काही काही ठिकाणी तर थुकलेलं आहे, काही काही ठिकाणी घाण केलेली आहे, तर कचरा टाकलेला आहे. तर अशा गोष्टी नाही केल्या पाहिजे, कारण की आपण देवाच्या दारात पाया पडायला येतो, घाण करायला येतो, मला हेच समजत नाही राव. आता या जलपर्णी मस्त उगवलेल्या आहेत पाण्यामध्ये, पण त्याचा माशांना पण धोका आहे. आणि पाण्याचा जो ऑक्सिजन आहे, तर तो पण या जलपर्णीमुळं बराच सदाभावला जातो. तर मग चला, आता इथं निवांत बसतो महावीरन मी थोड्या वेळ, आणि भेटूयात मग घरी गेल्यानंतर.